मैंने कब सोचा था मेरी जिंदगी यूं बदल जाएगी। सब कुछ इतना अच्छा था, एक अच्छा पति, 2 प्यारे बच्चे, लेकिन तंबाकू ने सब कुछ बदल दिया। अब इस फैलते हुए कैंसर को मेरे चेहरे से काटना पड़ेगा। अब कुछ भी पहले जैसा नहीं होगा। तंबाकू ने मेरी जिंदगी नष्ट कर दी। खैनी, गुटखा, तंबाकू, जर्दा, पान मसाला आपका जीवन उजाड़ देते हैं। रामूने बागेला पाणी दिलं का ग? होय, सांगितलंय ना त्याला पाणी द्यायला. कुठे गेला तो? गेला असं उंदरायला, एक काम धाडाचा करत नाही. कृष्णा कुठे गेला? सकाळी रनिंग वरून आला आणि गेला असं कॉलेजला. तुझे पेपर झाले नाही का अजून? कृष्णाचं काय चाललंय आता? काय करतोय तो? अभ्यासाकडे लक्ष देतोय ना? त्याच्या सरांचा फोन आला होता. त्याचे सर म्हणे तुमचा मुलगा खूप हुशार आहे, यावर्षी नक्कीच नंबर आणेल. माझी कोमल पण काय कमी हुशार नाही. कुठं गेली ती? गेली असं गाव वापायला, तर मला काय माहिती तिला काय काम आहे दिवसभर. काय हो, नुसते माझे मुलं करत्या. माझा विचार केला का कधी? तुझा विचार पण केला असता, तू जर पोरांचा विचार केला असतास. अवघड आहे बाबा. शक्य आहे ते शक्य आहेच. रामू, गाडी काढ.
कोण म्हणायची रे? किधर से आए हो? कौन रे तू? अरे हट! कोमल. अरे सर, कृष्णा. कृष्णा. तुला वाचवायला तो वरचा कृष्ण जरी आला ना तरी कोणीच नाही वाचू शकणार. अबे, हट! तुझा भाऊ अजून जिवंत आहे. ए, दादा रे आला. रडती काय वेडे, मी आहे ना. काळजी नको करू. फ्रेश होऊन ये. एक शब्द बोलू नको. माझं काही चुकलंय का? आणि तू दिवसभर कुठं होती? अगं आई तू शांत हो, तू खाली बस, मी सगळं सरक बाजूला. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. काल मी नेहमीप्रमाणे मंदिरात गेली होती. तिथे काही गुंडांनी माझा हात धरला ग. गुंडांनी तुझा हात धरला होता का तू गुंडांचा हात धरला होता? आई तोंड करून बोलू नकोस. रोज काही ना काही गुरळ आहे माझ्या डोक्याला. गावामध्ये तोंड मारायची सवय लागली. वैताग आणला या कार्टीनी. आई मी खरंच सांगतेस का? आई तू असं का बोलतेस का? म्हणजे मी मुद्दाम करते असं म्हणायचंय का तुला? बाई हे सगळं ऐकायच्या अगोदर मी मेले का बरं नाही? अगं काटे तुझ्या मेली तेव्हा तू का नाही मेली? तुझी जीभ लई चरचर करायला लागली ना, थांब तुला कोंडूनच ठेवते. तुझं खाणं पिणंच बंद करते. पण माझी आईच आहे ना. माझी आई गेली तेव्हा मी पण गेले असते तर बरं झालं असतं. अगं आई ऐक ना. सरक बाजूला. काय देताय, काय झालं?
खरंच गुंड्यांनी पकडलं होतं काय? बरं झालं मी वेळेला तिथं आलो. हा, तुला एक ना एक दिवस हे बोलायचंच होतं ना. तुझ्या बापाची कमाई खाते ना मी, तुमची सख्खी आई नाही ना मी. हा सगळा तुमच्या बापाचा लाड आहे, म्हणून तुम्ही मागं फिरून माझ्याशी बोलता. तू इथे तुझी यायची हिंमत इथं कसं काय झाली? कृष्णा, गप्प बस. कोण रे बाबा तू? नमस्कार मावशी, माझं नाव निखिल. आई हाच तो आरामखोर आपल्या ताईचा हात पकडला होता. याला सोडणार नाही मी. हो मावशी, कृष्णाचे बोलते ते खरं आहे. होय मावशी, मला बी एक सख्खी बहीण होती, पण ती आता या जगामध्ये राहिलेली नाही. काल मी जे वागलो ते खरंच माझ्यासाठी अपमानकारक होतं आणि मला या ताईसोबत असं करायला नको होतं. पण मला त्या गोष्टीचा खूपच पश्चाताप झाला, म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. मी खरंच ताई तुझी माफी मागतो. मावशी, खरंच कृष्णा तुमची सगळ्यांची मी माफी मागतो. खरंच ताई, मी या माफीच्या जर लायक असेल तर मला माफ कर. काय ग बाई? ये कृष्णा, कमून रडते? काय रे बाबा, का रडतोस? माझ्या बहिणीची आठवण आली बाबा. अरे बाळा, रडतोस काय? तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ना? होय बाबा. अरे मग जाऊ दे. या जगात पश्चातापाशिवाय दुसरी कोणची गोष्ट नाही ज्याने चुकीला माफी होते. होय. परत असं करू नको. जा रे बाळा, जा. टेन्शन नको घेऊ. एक कप चहा ठेव. कामच करते ना, घेते ना आवरून. तिच्यापेक्षा तर नोकर चांगले काम करतात. काहीतरी खाऊन घे ना. काय घेत आई, सकाळपासून कामच करते, सगळ्यांचाच विचार करते. तू काय खाल्लं का? चल काहीतरी खाऊन घे. आई आपल्यासोबत अशी काय वागते रे? भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं. तो आहे ना वर बसलेला, ते बघून घे. आई आपल्याला नक्कीच एक ना एक दिवस समजून घे. आता बघ बरोबर, थोडं आज बरं बस इथे. आणि मला सांग, रक्षाबंधनसाठी काय गिफ्ट पाहिजे तुला? ना तुझ्यासारखा भाऊ भेटला मला, त्याच्यापेक्षा आणखी काय मोठं गिफ्ट पाहिजे मला. असा भाऊ लाखात एक जणांना भेटतो.
लगेच आली लगेच चालली. माझ्या जीवा भावाची एकुलती एक मैत्रीण आहेस तू. येते का बाई दिवाळीला आता? रडू नको ताई, नको रडू. तू माझी सक्की बहीण नाही, पण मला कधीच फरक समजलं नाही. नका रडू, येते मी. ए कृष्णा, अरे सन्या बिट्या प्रतीक. काय रे कृष्णा, साधा फोन पण नाही करत तू. अरे तुला करणारच होतो रे, पण हे काय याच्यामुळे झाला ते. काय पोरगी बिरगी पटली काय कधी? काय चाललं बाकी? मजेत ना? मजेत. तुम्ही मजेत का? एकदम मजेत, निवांत एकदम. लय दिवस झाले जेव्हा भेटलो नाही, म्हटलं चला भेटून येऊ. म्हणून तर बोलवलं तुला फोन करून मी. हा चालव का या कधी? अरे फोन केला. कधी केला तू फोन? याच्याकडून आज लागले चाय बी तर पिऊन जाय. ऐका नाही तुला नाकीच्या कांड्या. काय काम आहे रे तुला? घरी जाऊन बटाटे खायचे. कोणत्या पुरी मागे लागला तू? नुसता पळतोय. नाही नुसता पळतोय त्या पुरी माग. काय सोडून दिली तू शाळेत जातो का तू? हा? म्हणजे मग शाळा अभ्यास राहतो का नाही हो काही? काही म्हण कृष्णा, हे सुधारणार नाही. बरं जाऊ दे, चहा घ्या. याला ते पहिले याला घे बाबा तू घे. तुला घे ना. हा घेतो ना, तुम्ही ते घ्या. काय झालं? आठवला मला. काय कोणता माहित नाही. मग हसला का? लय हसलो. तुला माहिती हसू येतो ना. अरे कृष्णा, न्यूज वाचली का? पाय बरं. कोणती रे कोणती? जी सरकारने लाडकी बहीण योजना काढली, त्यामध्ये महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये. मग आपलं काय? हे पाय एकदा वाच. आपल्याला आहे घंटा खेळ घ्या खेळ. असं वाटत आहे कधी कधी 4-5 बायका करून घ्यावा, म्हणजे महिन्याचं टेन्शनच नाही, कंपनी जायचं टेन्शनच नाही आपल्याला. बरोबर आहे, म्हणून तर अपुरीच माग लागले. बरोबर जेव्हा अजून अंड्यातून बाहेर नाही आलाय, काय पुरी पटवायला चाललाय. चला मागच्या बाजूला बसू. चाल लय दूर झालं. कृष्णा लय भारी बनवला रे गार्डन. मग काय एक नंबर आहे. पण मग मला एक सांग, तुला जर मुतायला आली बाथरूम पर्यंत जातो का? पण तिथंच होत असेल तुला.
2 मिनिटं सुगट नसा झाला ला काय ते हात प्यायला परवा ना आपण आंघोळीला जाऊ यादार नाही काय बगळी बिगळी आहे का नाही नाही ना रे. आपल्या कॉलेजला बरे मोकार बगळी रोज एक बगळा पाहायला भेटत होती कोणत्या बघायची बात करतोय आम्हाला कळालं भावा मस्त आहे पण बघा पण बरं आहे. कॉलेजला कायला जातो रे बगळे पाहिला बरोबर आहे तुझं बरोबर तू बघता का ते बघ रे बरं जाऊ दे सान्या लग्नाला पोरगी बिरगी पाहिली का नाही आमचं कशाचं लग्न तुझ्याकडे गाडी आहे बंगला आहे शेती आहे तसं काय असतं रे आमच्याकडे काय रे शेतात केळं आणि वनवासाला सीताफळ नाही रे काही नाही असं चल दीपही उजळले घरी लक्षदीपही उजळले घरी दारी शोभली कणा रांगोळी दारी शोभली कणा रांगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आनंद यात्रा जणू ही दिव्यांची स्वर्गातून ये रास वैभवाची आनंद यात्रा जणू ही दिव्यांची स्वर्गातून ये रास वैभवाची चांदण्याच उतरल्या या धरेवरी चांदण्याच उतरल्या या धरेवरी सौख्याच्या घेऊ चला भरणी उजळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आई मी कॉलेजला चाललो काही नाही काही नाही तुला काय त्रास होतोय का चल बरं बेडरूम मध्ये आराम कर आराम कर कृष्णाला कॉल करते लगेच बस इथे हा कृष्णा आईला खूप त्रास होतोय ताप पण आलाय लवकर डॉक्टरांना घेऊन ये हो ताई मी लगेच डॉक्टरांना फोन करतो आई केलंय डॉक्टरांना फोन कृष्णा येईलच डॉक्टरांना घेऊन तू झोप बघू
आता. आई आई खूपच त्रास होतोय का तुला? आई आई खूपच त्रास होतोय का आई तुला? थांब आई, मी लगेच बाबांना कॉल करते. कोण आलं काय माहिती या वेळेला आता. आले आले. कोण कोण? नमस्कार, मी डॉक्टर ज्योती. मला कृष्णाचा फोन आला होता. हो या. कुठे आहे कृष्ण? या नाही ते झोपली. त्रास होतोय ना माझ्या आईला, लवकर बघा. हे बघा माझी आई सकाळी चक्कर येऊन पडलेली, तेव्हापासून खूप ताप आलेला. काय मावशी, दिवाळीचा फराळ जास्त खाल्ला की काय? जरा तब्येतीकडे पण लक्ष देत जायचं मावशी. बापरे, खूपच ताप वाटतंय. सकाळी काही खाल्लं होतं का मावशी? नाही डॉक्टर. सकाळी चहा नाश्ता करत जायचा मावशी. तब्येतीकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, मी इंजेक्शन आणि गोळ्या देते. रिपोर्ट आल्यावर सांगते. डॉक्टर आई बरी तर होईल ना? रिपोर्ट आल्यावर समजेलच. चला मग निघू मी. घरी थकवा आता. या डॉक्टर. मावशी येते मी, काळजी घ्या. माझी आई बरी तर होईल ना? डोंट वरी. काय नाही हो, सकाळपासून मला माझा अंग जड वाटतंय. कृष्णा, डॉक्टरांना फोन केला होता का रे? हो केला होता बाबा. हो बाबा, डॉक्टर येऊन गेले, इंजेक्शन व गोळ्या देऊन गेले. बोलले 2-3 दिवसानंतर रिपोर्ट येऊन जाईल. डॉक्टर ज्योती मग मावशी बरं आहे का? खूपच बिनल्यावानी होतंय हो डॉक्टर. थोडं उठून बसा मावशी, चेकअप करायचं. अगं लय बिनल्यावानी होतंय.
खाली झोपा मावशी, खाली झोपा मावशी. या काही गोळ्या देते, त्या घ्या मावशी 8 दिवस. चला पाहिजे घ्या मावशी. गाडी आली. बाबा बाहेर ये. थोडं बोलायचं. तर मला हे बोलायचं होतं. हा मॅडम, पाणी घ्या. मावशीचे रिपोर्ट आहेत बाबा. पण रिपोर्ट जरा गंभीर आहे, कसं समजेल? काय मॅडम, काय झालं? त्यांना कोविडची लागण झाली आणि यामधून कदाचित वाचण्याची गॅरंटी असते. काय झालं बाळा? डॉक्टर काही करा, आमच्या आईला लवकर वाचवावे. डोंट वरी कृष्णा, तुमची फॅमिली डॉक्टर म्हणून मी सर्व बाजूने प्रयत्न करेन. बाकी सर्व देवाच्या हातात. त्यामध्ये ती गंभीर साथ आली आहे. मावशींना आपण एक घरीच उपचार देऊ. चला आता येऊ मी. काळजी घ्या. साद घाली नमी, हृदयातूनी साद घाली नमी. जगू मी कसा ग तुझ्या वाचुनी, हुरहुरे जीव हा पंचप्राण आतुरले. हृदयातूनी साद देनी, हृदयातूनी साद देनी. जग हे सुनेरे तुझ्या वाचुनी, हुरहुरे जीव हा पंचप्राण आतुरले. हृदयातूनी साद घाले नमी. सोहीकडे भास तुझे पापणी लिटेना. तुझ्या बिन रात मुकी दिन हा ढळेना. सोहीकडे भास
पापणी मिटेना माझी मनाची स्थिती हीच झाली बदलून पोसमी सारी रात जावी हुरहुरे जीव हा पंचप्राण आतुरले हृदयातुनी साद घालेन मी हृदयातुनी साद घालेन मी किती युगे झाली गाठ रेशमाची रेडी कोणी बांधलेली हुरहुरे जीव हा पंचप्राण आतुरले हृदयातुनी साद देनी हृदयातुनी साद देनी जगले सुनेरे तुझ्या वाचुनी हुरहुरे जीव हा पंचप्राण आतुरले हृदयातुनी साद घालेन मी हृदयातुनी साद घालेन मी जगू मी कसा तुझ्या वाचुनी हुरहुरे जीव हा पंचप्राण आतुरले हृदयातुनी साद देनी हृदयातुनी साद घालेन मी हृदयातुनी साद देनी हृदयातुनी साद घालेन मी आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय नाही ते मीना आजारी आहे तिकडच्या रूममध्ये चला काय झालं मावशी आलीस तू पाहिलं ना काय झालं राहिला किती दिवसापासून आजार 4-5 दिवस झाले डॉक्टरांनी सांगितलं कोविडची लागण आहे. ये ना गो ज्योती निघते मी मला जरा काम आहे जाते कोमल आईसाठी तो आणले ते आई
काय वहिनी काय झालं? डॉक्टर म्हणतात तिला कोरोनाची लागण झाली आहे. ठीक आहे भगवान, मला आहे ना पोरांना शाळेत सोडायचा टाइम झालेला आहे. Patient- मी नंतर येतो, तू काळजी घे वहिनीची. Patient- मी नंतर येतो ना. मला मुलांना खूप टाइम झालाय, मी नंतर येतो. मीना, हे मीना, अगं बघ ना, माझा जवळचा एवढा मित्र होता तो तुला न भेटताच निघून गेला ग. जाऊन द्या, माझ्या कर्माची फळ आहे, मला भोगावंच लागते. चल उठून बस, गोळ्या घ्यायचे. मावशीने फळं आणल्या, ते पण खा. काय रे पोरांनो, दुसरी भेटायला येत्या, लांबच थांबता. तुम्ही माझ्यावाली सेवा करत्या, काळजी घेता. अगं आई, तू आणि बाबा चांगलं घे. आता माझं काय खरं नाही, मी वाचले तू वाचून. अगं आई, असं नको नका बोलू. आई, आम्हाला दुसऱ्यांदा अनाथ नाही व्हायचं. मी खूप त्रास दिला ना रे मुलांना तुम्हाला. काय झालं ग मावशी? ये पुरी ये. बस ताई, बघ ना ग ताई, काय झालं? 4 दिवसापासून काय खात पीत पण नाही. मावशी, तुझी लेक आली ना तुला भेटायला. काळजी नको करू मावशी. मावशी, देवावर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. हो पुरी हो. पण उठू ग मला जुना. अगं मीना, आराम कर ना, डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय ना. मीना, एवढे सोन्यासारखे लेकरं मला सख्या आईचा दर्जा दिला, पण मी त्यांच्या संग कधी सख्या आईवानी वागली नाही. एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा त्यांनी मला दिला आणि मी काय त्यांचा तिरस्कारच करीत आले. जाऊ दे मीना, त्यांच्यापाशी आता तू आईसारखं जा. आता तरी तुला समज आली ना. जा. या माझ्या पाखरांनो या. बरं वाटतंय ना मीना आता? आई, आता आम्ही कधीच तुझ्यापासून दूर नाही जाणार. हो आई, हो. डॉक्टर, तुम्ही? पेशंट बरं वाटतंय का आता? हो, आता बरं वाटतंय थोडं. कृष्णा आणि कोमल, तुमची प्रार्थना देवाने ऐकली बरं का? म्हणजे मॅडम? तुमची टेस्ट निगेटिव्ह आली. हो का? कोमल, ऐकलंय का? तुझी टेस्ट निगेटिव्ह आहे. आई, ऐकलं का? डॉक्टर काय म्हणतात ते? हो ना ग माझ्या बाळा. ही पोरगी कोण हो? खूप गोड आहे हो डॉक्टर बाळ. अरे वा, पेशंट आज खूपच बोलतंय.
ठरलेलं असतं, पण ते एकमेकांना कळलं पाहिजे. ओके डन. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पायरी एक एक चरतान आई नाव तुझं ओठान नाही सुद मला गणाची भरलंय रूप तुझं डोल्या